कुठला तरी व्यवसाय करायचा आहे, ही ओळ अनेक जण बोलले असतील किंवा तुम्ही अनेक जणांकडनं ऐकली तरी असेल. व्यवसाय करायचा आहे हे नक्की आहे, पण कोणता करायचा आहे हे कळत नाही आहे. आता या महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर शोधायचं कुठे, हेच आपण आजच्या भागात बघणार आहोत. मी आहे राहुल नाईक आणि तुम्ही पाहताय उद्योग मराठी माणसाचा. व्यवसाय तर करायचा आहे, पण गोंधळ आहे की ठरत नाही आहे की कुठला व्यवसाय करायचा. याची अनेक कारणं असू शकतात. त्यातलं एक कारण म्हणजे बिझनेस आयडिया क्लिअर नाही आहे. अजून एक कारण होऊ शकतं की तुमच्याकडे भांडवल नाही आहे, पण मी म्हणालो तसं त्याची अनेक कारणं असू शकतात. प्रामुख्याने हे 1-2 कारणं असू शकतात. बिझनेस आयडिया नाही आहे याच्यावर आपण एक वेगळा व्हिडिओ केलेला आहे आणि भांडवल नाही आहे तरी आपण कुठला व्यवसाय करू शकतो याच्याबद्दलही मी एक वेगळा व्हिडिओ केलेला आहे. हे दोन्ही व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसतील तर ते नक्की पहा. मी तुम्हाला वरती कुठेतरी त्याची लिंक देईन. आता वळूया आपण आजच्या भागाकडे. तर अनेक वेळा जेव्हा तुम्ही गोंधळून जाता की व्यवसाय तर करायचा आहे पण कुठला करायचा हे कळत नाही आहे, तेव्हा तुम्ही असा कुठला तरी एक व्यवसाय निवडू शकता ज्याच्यात तुम्ही काही बनवलं नाही आहे, काही टेक्निकल तुम्हाला नॉलेज नाही आहे, एक्सपिरियन्स नाही आहे, पण तुम्ही एखादी गोष्ट विकू शकता. म्हणजे एखाद्याने बनवलेली वस्तू तुम्ही विकू शकता. तर इथे मी बोलीन आज डायरेक्ट मार्केटिंग कंपन्यांसंदर्भात. डायरेक्ट मार्केटिंग कंपनी काय असते हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. डायरेक्ट मार्केटिंग कंपनी काय असते की एक कंपनी असते, ती काय करते, अनेक जणांनी बनवलेले प्रोडक्ट्स असतात, ते प्रोडक्ट्स ही डायरेक्ट मार्केटिंग कंपनी घेते आणि आपल्या मेंबर्सना ती विकते. आता तुम्ही म्हणाल हे मेंबर्स कुठून आले, तर डायरेक्ट मार्केटिंग कंपनी 2 उद्योग करते. एका बाजूला मेंबर्स बनवते आणि दुसऱ्या बाजूला ती अनेक मॅन्युफॅक्चरर्सकडनं त्यांचे बनवलेले प्रोडक्ट्स घेते. हे जे प्रोडक्ट्स आहेत ही कंपनी आपल्या या मेंबर्सना तर विकते, पण त्या मेंबर्सना ती प्रोत्साहन देते की तुम्ही हे जे बनवलेले प्रोडक्ट्स आहेत मॅन्युफॅक्चरर्सचे ते तुम्ही इतर मेंबर्सनाही विका किंवा इतर लोकांनाही विका. तर हे जे त्या कंपनीचे मेंबर्स आहेत ते एकतर ते प्रोडक्ट्स घेतात आणि दुसरी गोष्ट नवीन मेंबर्सही या कंपनीत जोडत जातात. थोडक्यात उद्देश काय आहे, पैसे बनवणे. कंपनी स्वतः पैसे बनवते आणि मेंबर जे आहेत तेही पैसे बनवतात. अनेक डायरेक्ट मार्केटिंग कंपन्या ज्या आहेत त्या आत्ता भारतात आणि प्रामुख्याने महाराष्ट्रात काम करतात. तुम्ही गुगलवर त्यांची माहिती घेऊ शकता. तर हे तुम्हाला मी थोडक्यात सांगितलं की डायरेक्ट मार्केटिंग कंपनी काय करते. आता याच्यात आपण बोलूयात की याच्यात तुमच्या फायद्याचं काय आहे. तर थोडक्यात तुम्हाला जेव्हा हे कळत नाही आहे की तुम्ही काय करायचं, ठीक आहे, तेव्हा तुम्ही या डायरेक्ट मार्केटिंग कंपनीचे मेंबर बनवू शकता. कुठलीही डायरेक्ट मार्केटिंग कंपनी तुम्ही त्याचा अभ्यास करा आणि त्या कंपनीचे तुम्ही मेंबर बना. मेंबर झाल्यावर तुम्हाला काय करायला लागतं की त्या कंपनीचे जे प्रोडक्ट्स आहेत त्याचा तुम्हाला अभ्यास करावा लागतो. अभ्यास म्हणजे असा फार काही गहन अभ्यास नाही, पण ते प्रोडक्ट काय आहे, कशाबद्दल आहे, कंपनी याच्या संदर्भात अनेक मीटिंग्स घेतं, ट्रेनिंग देतं. हे प्रॉपर ट्रेनिंग घ्या, त्या प्रोडक्टबद्दलची माहिती घ्या. या कंपनीचे तुम्हाला थोडेफार पैसे भरून मेंबर बनावं लागतं. एकदा का तुम्ही या कंपनीचे मेंबर बनलात की तुम्हाला एकतर प्रोडक्ट्स मिळू शकतात किंवा तुम्ही त्यांचे प्रोडक्ट्स जे आहेत ते विकत घेऊ शकता आणि हे प्रोडक्ट्स तुम्ही नंतर बाजारात जाऊन विकू शकता. जेव्हा तुम्ही हे प्रोडक्ट्स या कंपनीचे डायरेक्ट मार्केटिंग कंपनीचे प्रोडक्ट्स तुम्ही बाहेर बाजारात विकता वेगवेगळ्या लोकांना, तेव्हा एकतर तुम्हाला त्याचे पैसे मिळतात. स्वतःचं तुम्ही कमिशन बाजूला करून कंपनीचे जे पैसे तुम्ही कंपनीला देता, इथे तुम्हाला कमिशनच्याद्वारे उत्पन्न मिळतं. अनेक जण जे नोकरी करतायत तेही हे डायरेक्ट मार्केटिंग कंपनीचे मेंबर्स बनून हा व्यवसाय करू शकतात आणि पैसे कमवू शकतात. मी असं काही तुम्हाला सुचवत नाही की तुम्ही फार करोडपती व्हाल किंवा काय, पण हा एक जोडधंदा म्हणून तुम्ही करू शकता. मग तुम्ही भलेही कुठली नोकरी करत असाल तेव्हा हा जोडधंदा असू शकतो किंवा तुम्ही अजून कुठला तरी व्यवसाय करताय त्याच्याबरोबरही तुम्ही हा व्यवसाय
एक जॉईंट बिझनेस किंवा जोडधंदा तुम्ही करू शकता. किंवा मी जसं या व्हिडिओचं शीर्षक दिलेलं आहे की तुम्हाला व्यवसाय करायचा आहे पण गोंधळ आहे की कुठला करायचा हे माहीत नाही, त्यावेळेस तुम्ही हा डायरेक्ट मार्केटिंग कंपनीचा एक व्यवसाय करू शकता. तर आता तुम्हाला काय करायचं आहे, थोडा अभ्यास करा. डायरेक्ट मार्केटिंग कंपनी ही कुठली चांगली आहे याचा तुम्ही अभ्यास करा, माहिती गोळा करा. मला खात्री आहे की तुमच्या अवतीभोवती कोणी ना कोणीतरी हे असेल की कुठल्या तरी एका डायरेक्ट मार्केटिंग कंपनीचा माणूस जो आहे तो तुम्हाला माहिती असेल किंवा तुमच्यापर्यंत तो पोचलाही असेल की तुम्ही हा व्यवसाय करा. तर त्याच्याकडनं नीट माहिती घ्या, कारण शेवटी पैसा हा तुमचा मेहनतीचा आहे. विचार करा, माहिती घ्या आणि मगच कुठल्या ना कुठल्या तरी डायरेक्ट मार्केटिंग कंपनीशी जोडून घ्या आणि मग त्यांचे त्यांच्या प्रोडक्टची व्यवस्थित माहिती घ्या आणि हे प्रोडक्ट्स तुम्ही विकून पैसे कमवा. हा एक थोडक्यात व्यवसायच झाला. अनेक लोक कुठल्या ना कुठल्या तरी डायरेक्ट मार्केटिंग कंपनीचे मेंबर बनून आज छान व्यवसाय करत आहेत. बरं, अजून एक विषय मी तुमच्याबरोबर क्लिअर करतो. लोकांना डाऊट असतात की अरे हे डायरेक्ट मार्केटिंग कंपनी आहेत, फसवणार. कसं आहे, खूप सुरुवातीला माझ्या मते भारतामध्ये पिरॅमिड स्ट्रक्चरचे काही कंपन्या आल्या होत्या. त्यांनी अनेक मेंबर केले आणि त्यांचे पैसे जे आहेत ते बुडाले. ही सत्य घटना आहे. काही डायरेक्ट मार्केटिंग कंपन्या अशा असतील की ज्याच्यात लोकांनी पैसे भरले आणि ते फसले असतील, पण याचा अर्थ असा नाही की सगळ्याच डायरेक्ट मार्केटिंग कंपन्यांमध्ये ज्यांनी गुंतवणूक केलेली आहे ते फसले. म्हणून सांगतो, अभ्यास करा आणि नक्की तुम्हाला पैसे कमवता येतील कुठल्या ना कुठल्या तरी डायरेक्ट मार्केटिंग कंपनीशी जोडून. हे तुम्ही नक्की करू शकता. तर जेव्हा तुम्ही गोंधळून जाताय की कुठला व्यवसाय करायचा, तेव्हा तुम्ही हे पाऊल नक्की उचलू शकता. सगळ्यात शेवटी मी प्रयत्न करीन की कुठल्या ना कुठल्या तरी डायरेक्ट मार्केटिंगचे जे एक माणूस असेल त्याला आपण एका पॉडकास्टसाठी आपल्या या चॅनलवर बोलू आणि त्यांच्याकडनं त्यांच्या डायरेक्ट मार्केटिंग कंपनीची जी माहिती आहे ती तुमच्यासमोर योग्य प्रमाणे त्या पॉडकास्टमधनं आपण देण्याचा प्रयत्न करू. चला, मी आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा, एस्पेशली त्या मित्राबरोबर ज्याला कुठला व्यवसाय करायचा आहे याचा गोंधळ आहे. चला, भेटूयात अशाच एका नवीन भागात एक नवीन विषय घेऊन. नमस्कार.